श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा बसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी केलेला बोध आम्ही अनेक दिवसापासून ऐकत आहोत। आज दशक 9 समास 3 ओवी क्रमांक 17 पुढील भाग आपण पाहणार आहोत। निस्संदेह निरूपण या समासामध्ये समर्थांनी सामान्य माणूस आणि साधू पुरुष यामध्ये दृश्य सारखं जरी असेल, देहरूपाने दोघेही सारखे असतील तरी ते दोघेही ज्ञानरूपाने आत्मरूपाने कसे भिन्न आहेत हे वर्णन समर्थ इथे करत आहेत। श्रीराम समर्थ श्रीराम। तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची व्हावे तोची होता म्हणावे न लगेची काही। श्रीराम देही पाहता दिसेना तत्वे शोधता भासेना ब्रह्मा हे निवडेना काही केल्या। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या ओवीचं स्पष्टीकरण यासाठी केलेलं आहे की तयास कैसे गवसावे, साधू मनुष्य सत्पुरुष संत याला ओळखायचं कसं, शोधू जाता तोची व्हावे। तोची म्हणजे ज्याला आपण शोधायला जातो ते रूपच आपल्याला प्राप्त होऊन जाते। तो आणि मी असा कुठेही भेद शिल्लक राहत नाही। म्हणून साधू ओळखायचा असेल तर आपल्यामध्ये साधुत्वाचे गुण आले पाहिजे। सत्पुरुषांना ओळखायचं असेल तर आपल्याला त्यांच्या जागेवर जावं लागते। म्हणून साधू संतांना ओळखणं हे भाग्याचं लक्षण आहे। याचा अर्थ असा की जे साधू संतांना ओळखतात ते साधू संतच असतात। म्हणून समर्थ इथे पुढे म्हणतात, तोची होता म्हणावे न लगेची काही। तो स्वतः मी झालो तर मी त्याला कसं ओळखणार। साखरेची गोडी ही कोणाला कळू शकते, जो साखरेपेक्षा भिन्न आहे त्याला कळू शकते। ती मुंगी आहे, त्या मुंगीला त्या साखरेची गोडी का, कारण ती साखर आणि मुंगी हे दोन्ही भिन्न आहेत। पण जेव्हा साधूला पाहायला आम्ही जातो, साधू शोधायला जातो आणि आपल्यामध्ये साधुत्व येते, त्यामुळे साधूला ओळखावं कसं। देही पाहता दिसेना, देह शोधत बसले तर त्याच्यामध्ये सगळा तत्वांचा झाडा आहे। तत्वे शोधिता भासेना, सगळे तत्व जरी आम्ही पाहून घेतले 82 तत्व, त्याचा निराश केला तर उरेल काय, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या। ब्रह्म निवडता येत नाही। जसं गव्हातले खडे निवडता येतात
तसं ब्रह्म असं निवडण्याची वस्तू नाही आहे. सगळं तत्व झाडा झाला की राहील, जे शिल्लक राहील, जे म्हणजे काहीच राहणार नाही, जे शिल्लक राहील त्याला ब्रह्म म्हणायचं असते. दिसतो परी देखदारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी, कळेल कैसे श्रीराम. वरून वरून जर आम्ही पाहिलं चर्मचक्षुंनी तर दिसतो परी देहधारी. साधूही देह धारण करतो, प्रपंचही देह धारण करतो. मग या दोघांमध्ये काय नेमका फरक आहे? ज्याप्रमाणे पाण्यामध्ये बुडणाराही पाण्यात असतो आणि पाण्यामध्ये बुडणाऱ्याला वाचवणारा सुद्धा पाण्यात असतो. या दोघांमध्ये फरक काय? दोघेही पाण्यात दिसतात, तसे दोघेही आम्हाला देह धारण केलेले दिसतात आहे. म्हणून त्याची अवस्था प्राप्त केल्यानंतर आपल्याला त्यातला फरक लक्षात येतो. परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी, कळेल कैसे श्रीराम. वरून वरून पाहिलं दोघेही सारखेच दिसतात पाण्यात. कळाया शोधावे अंतर, हे शोधण्यासाठी अंतर कळलं पाहिजे. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडता विकार, निर्विकारी होती श्रीराम. विकार हे जेव्हा निर्विकार होतात तेव्हा शोधायचं तरी कसं? विकारांना आम्ही घेऊन गेलो साधूकडे आणि विकारांच्या माध्यमातून आम्ही साधू संतांना पाहण्याचा प्रयत्न केला, तर किमया काय होते? जे विकार आहे ते विकारच या साधू संतांना शरण जातात. ते स्वतः विकार हे आपोआप निर्विकारी होतात. याचा अर्थ आम्ही प्रपंची हे लोक जेव्हा साधूंच्या शरण जातात तेव्हा साधूंना शरण गेल्यानंतर आमच्यामधले सगळे विकार तिथे हतबल होतात, विकार सगळे नष्ट होतात. ते आपले सगळे शस्त्र टाकून देतात आणि पूर्णपणे हे विकार जे आहे ते त्यांच्यामध्ये एकरूप होतात आणि विकारांना निर्विकारत्व प्राप्त होते. तो परमात्माची केवळ, ज्याच्याकडे आम्ही चाललो आहे तो परमात्माच आहे. तो परमात्माची केवळ, तयास नाही मायाजळ, मायामळ अखंड हेतुसा विटाळ, झालाच नाही श्रीराम. परमात्म्याजवळ आम्ही जर गेलो तर तिथे माया राहत नाही. मायेचा मळ शब्द वापरला आहे. मायेचा मळ तिथे शिल्लक राहत नाही. माया ही तिथून निघून जाते आहे. ऐसा जो का योगीराज, ज्याप्रमाणे भगवंताजवळ गेल्यानंतर आमची अवस्था होते तीच अवस्था साधू संतांजवळ गेल्यावर होते. म्हणून साधू संत आणि भगवंत यामध्ये तसं अंतर नाही. फक्त आम्हाला भगवंत जो आहे परब्रह्म तो निर्गुण असल्यामुळे आम्हाला तो आमच्या चर्मचक्षूंनी दिसत नाही आणि ईश्वराची अनंत कृपा म्हणून हे निर्गुण रूप सगुणामध्ये जेव्हा ते प्रविष्ट होते म्हणजेच साधू संतांच्या रूपाने ते जगासाठी प्रगट होते तेव्हा तेच निर्गुण आम्हाला सगुण दिसू लागते. म्हणजे सामान्य माणसाला निर्गुण परब्रह्म जर पाहायचं असेल तर ते संतांमध्ये पाहावं. अखंड खेत तो परमात्माची केवळ, तयास नाही मायाजळ, अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही श्रीराम. हेतू या शब्दाचा अर्थ कल्पना. जिथे कल्पनेची बाधा शिवत नाही, कल्पनेच्या माध्यमातून आम्ही जीव आहोत असं अशा प्रकारे आमचं भेद निर्माण झालेला आहे. पण तिथे संतांकडे साधूंकडे कुठलीही कल्पना नाही, कल्पना तिथे शिवू शकत नाही. ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजची सहज, पूर्ण ब्रह्म वेद बीज,
देहकारे कळाये श्रीराम, देहकारे कळेना श्रीराम. म्हणून आम्ही देहाच्या आकाराने साधू संतांकडे पाहायला गेलो तर देह हा शेवटी या 82 तत्वांनी तयार झालेला आहे. त्यांचा जर जेव्हा आम्ही निराश करू, त्यांचा तत्वांचा झाडा करू, तेव्हा ते पूर्ण ब्रह्म वेद बीज असं फक्त तिथे शिल्लक राहिलेलं दिसेल. देह भाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे, तयास शोधाता नसे जन्म मरण श्रीराम. अनारिसे या शब्दाचा अर्थ सहज. अशा प्रकारे आम्ही त्यांना शोधायला गेलो तर आमच्या लक्षात येते तयासी शोधता नसे जन्म मरण. साधू संतांना जन्म मरण नाही, सत्पुरुषांना जन्म मरण नाही. तुम्ही म्हणाल जन्म मरण नाही एका बाजूला म्हणता आणि दुसऱ्या बाजूला सामान्याप्रमाणे साधू संतही जन्म घेतात. मग या दोन मधला फरक काय? त्याचा फरक असा आहे की साधू संत जन्म घेतात तर तो स्वइच्छेने घेतात आणि सामान्य माणसं जन्म घेतात तो नाईलाजाने घेतात. पुन्हा उदाहरण सांगावंसं वाटते. डॉक्टर दवाखान्यात स्वइच्छेने जातात आणि पेशंटला दवाखान्यामध्ये जावंच लागते, त्याला पर्याय नाही. मी जाऊन चालणार नाही, मला बरं नाही, तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती दवाखान्यात गेल्याशिवाय राहतच नाही. पण डॉक्टर सहज दवाखान्यात जाऊ शकतात, दवाखान्यातून बाहेर पडू शकतात, आजच्या दिवस दवाखाना बंद करू शकतात. त्याप्रमाणे साधू संत जेव्हा जन्म घेतात पृथ्वी तलावर तर ते स्वतः येतात. कशासाठी येतात? या भवरोग झालेल्या या प्रपंची माणसाला आरोग्य प्रदान करण्यासाठी येतात. म्हणजे साधू संत आणि डॉक्टर हे जणू सारखेच आहे. हे देहाचा रोग बरा करतात, हा साधू संतांच्या माध्यमातून या प्रपंची माणसाचा भवरोग दूर होतो. याचा देहाचा रोग दूर होतो, याचा भवरोग दूर होतो. दोन्ही डॉक्टरच आहेत. डॉक्टर सुद्धा आपल्या इच्छेने दवाखान्यात जातात, साधू संत सुद्धा आपल्या इच्छेने जन्म घेतात, म्हणजेच तिथे येतात. म्हणून त्याला अवतार शब्द वापरलेला आहे. अवतार याचा अर्थ स अवतरती, जो अवतार घेतो येतो. अवतरणे याचा अर्थ येणे. जो येतो तो स्वतः जाऊ शकतो. याला जावंच लागते, याला यावंच लागते, हा बद्ध मनुष्य आहे. म्हणून साधू संत बोलताना काय म्हणतात? आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. किंवा तुकाराम महाराजांच्या वचनात जर सांगायचं झालं की बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येतो आम्हा. तो कळवळा येणे याचा अर्थ कळवळा आणि येणे, तो कळवळा असल्यामुळे त्यांचं येणं आहे असा अर्थ घेऊ शकतो आपण. म्हणून त्यांचं येणं आहे. ते अंतःकरणामध्ये, साधू संतांच्या अंतःकरणामध्ये ती दया असते आणि म्हणून त्या दयेपोटी ते आमच्यासाठी ते या भवसागरात प्रवेश करतात. बुडणाऱ्यासाठी जसा पोहणारा उडी मारून त्याला वाचवतो तसं आमच्यासाठी साधू संत या पृथ्वी तलावर जन्म घेतात. मुळामध्ये त्यांना जन्म मरण नाही, ते जन्म मरणातीत आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, जयास जन्म मरण व्हावे ते तो नवेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैचे श्रीराम. निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडाला, तरी उडाला आणि जन्मला आपला आपण श्रीराम. म्हणून त्यांना जन्म आणि मरण ते नाहीच. त्याला जन्म मरण चिटकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती अवस्था कशी होते?
माध्यांनी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडे आपणाच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी, आपणस गडे श्रीराम. आपणास ती गोष्ट प्राप्त होईल. मी जन्ममरण साधू संतांना लागू केलं तर जन्ममरण मलाच लागेल. मग आम्हाला जन्ममरण जर चुकवायचं असेल तर साधू संतांना जन्ममरण नाही हे जाणून घेतलं पाहिजे. समर्थांनी दृष्टांत देताना सूर्यावर दुपारी थुंकलं. माध्यांनी थुंकिता सूर्यावरी, काय होईल? तो थुंका पडे आपणाच वरी, आपल्यावरच तो थुंका पडणार आहे. साधू संतांना आम्ही नावं ठेवले तर त्याचा रिबॉन्ड आम्हाला मिळणार आहे. साधू संतांना जन्ममरण कल्पिलं, त्यांना सामान्य समजलं तर सामान्यत्व आमच्याकडेच येणार आहे. त्यांना संसारात आहे असं वाटलं, आम्हीच संसारात पडलेलो आहे सगळं लक्षात ठेवावं. ते कुठेही बंदिस्त नाही, ते कुठेही बद्ध नाही. बद्ध आम्ही आहोत. आणि आम्ही बद्ध का आहोत? कारण साधू संतांना आम्ही बद्ध समजतो. म्हणून साधू संतांना जन्ममरण समजतो, म्हणून आम्हाला जन्ममरण प्राप्त होते आहे. म्हणून साधूला शरण गेलं पाहिजे, त्या संतांना शरण गेलं पाहिजे. आणि संतांना असं शरण गेलं पाहिजे की जणू काही निर्गुण परब्रह्म आमच्यासाठी सगुण रूपाने इथे प्रगट झालेला आहे. म्हणजे आम्हाला ते साधुत्वाचे गुण आम्हाला प्राप्त होतील. आणि त्यांच्यामध्ये जे निर्गुण निराकार जे रूप आहे ते जसं कायमस्वरूपी विद्यमान आहे तसं आम्हाला सुद्धा असलेलं जे आमचं मूळ रूप आहे ते आम्हाला जाणवू लागेल. म्हणून समर्थांनी पुढे सांगितलं आहे, समर्थ रायाचे महिमान. मोठा मनुष्य आहे, राजा आहे, त्याचं मोठं वैभव आहे, ते मला कळलं आहे. मला कळलं आहे याचा अर्थ साधकाला कळला आहे. जाणता होते समाधान. अनेक लोक सामान्य म्हणून सोडून देतात, पण काही लोक असामान्य माणसाला ओळखतात. ते दिसायला सामान्य आहे परंतु त्यांची कृती मात्र असामान्य आहे. जनासारिका दिसे परी जना वेगळ्या गोष्टी सांगे, अशी साधूची अवस्था आहे. म्हणून अशा साधूच्या शरण आम्ही जर गेलो तर काय होईल? समर्थ रायाचे महिमान. काय होईल? जाणता होते समाधान. मला समाधान होईल. मला समाधान होणं गरजेचं आहे आणि यासाठी मी गेलं पाहिजे. परंतु भुंकू लागले श्वान, तरी ते श्वानची आहे श्रीराम. श्वान म्हणजे कुत्रा. त्या श्वानाचं भुंकणं हे ते असण्याचं प्रतीक आहे. कुत्र्याने का भुंकावं? अरे तो कुत्रा आहे म्हणून तो भुंकणार. त्याचा देहधर्मच तो आहे. तसा साधू संतांना नावं ठेवणारे जे आहेत ती त्यांची अवस्थाच आहे. समर्थ कडक शब्दात सांगतात आहे. म्हणून साधू संतांना शरण जाणं महत्त्वाचं आहे. आमच्याकडनं कुठलंही पातक घडलं तर त्यातून क्षम्यता आहे, पण साधू संतांना जर आम्ही नावं ठेवलीत, साधू संतांना जर सामान्य समजायला लागलो, साधू संतांना आम्ही बद्ध म्हणू लागलो, त्यांच्यातले दोष आमच्या दृष्टीस पडत असतील, याचा अर्थ ते तुम्हाला वाटत असतील, ते मुळात नाहीच आहे. साधू मुळातच देहातीत आहे. मग देहातीत असलेल्या साधू संतांना आम्ही मुळातच देह चिटकवला आहे. आता तो देह धारण त्यांना तुमच्या कल्पनेने केला असल्यामुळे तुमचे दोष त्याला तुम्ही दाखवताय.
म्हणून आपण असं म्हणतो ना की जेव्हा दोष दुसऱ्याकडे दाखवला जातो तेव्हा त्याच्याकडे दाखवताना आपण एक बोट दाखवतो, त्यावेळेस आपल्याकडे ते 3 बोटं असतात. एका बोटाने दोष दाखवला जातो पण त्याच्या तिप्पट आमच्यामध्ये असतात. दुसऱ्याच्या डोळ्यातील आपल्याला कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, हे वचन प्रसिद्ध आहे. दोष जेव्हा दुसऱ्यात दिसू लागतात याचा सरळ सरळ अर्थ आहे की आम्हाला आमचे दोष कळत नाहीत. म्हणून साधू संतांना तरी शब्द वापरला बरं, आपण दोषयुक्त दृष्टीने पाहू नये. म्हणून समर्थ म्हणतात आहे, समर्थ रायाचे महिमान. एखादा मोठा माणूस आहे, राजा आहे, त्याचं महिमान सगळे लोक गातात, महाराजांचा विजय असो. पण आजूबाजूला रस्त्यावर असलेले जे कुत्रे आहेत ते त्याच तिथे भुंकत असतात. पण त्या भुंकण्यामुळे त्या राजाच्या कुठल्याही प्रतिमेला किंवा कुठल्याही प्रतिष्ठेला कुठलाही धक्का पोचत नाही. म्हणून साधू संतांना नावं ठेवण्याने साधू संतांचं काहीही वाकडं होत नाही. उलट जो बोलतो त्याचंच नुकसान होते. डॉक्टरकडे मी गेलो नाही, डॉक्टरचं काय नुकसान आहे सांगा बरं. डॉक्टरकडे मी, माझं आरोग्य खराब आहे आणि मी डॉक्टरकडे गेलो नाही, डॉक्टरांचं काय नुकसान आहे. डॉक्टरांचं काही नुकसान नसते, जो जात नाही, जो पेशंट आहे त्याचं नुकसान होते. म्हणून साधू संतांना नावं ठेवणे याचा अर्थ आपण पेशंट असणे. समर्थ म्हणतात आहे, याप्रमाणे तुम्ही समजून घ्या, ज्ञानी तो सत्य स्वरूप. ज्ञानी आहे तो सत्य स्वरूप आहे. अज्ञानी देखे मनुष्य रूप. अज्ञानी मनुष्य हा मनुष्य रूप पाहतो. त्याला त्या साधूने संपादन केलेली उपाधी, या उपाधीला तो साधू म्हणू लागतोय. आता तुम्हाला भाषा समर्थांची आता हळूहळू कळू लागली आहे. पण तो नाही आहे, तो वेगळा आहे. मागे आपण घटाकाश, मठाकाश, मधाकाश, चिदाकाश असे शब्द शिकलो आहे, पाहिलं आहे. समर्थांनी त्याचं फार सुंदर वर्णनही केलं आहे. त्या घटामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याने कोणतं रूप धारण केलं, त्या घटाप्रमाणे रूप धारण केलं. त्या घट हे त्याचं कारण आहे. त्याप्रमाणे त्या साधूने देह धारण केला आहे, त्यामुळे तुम्ही देहालाच साधू म्हणू लागले किंवा देहालाच तुम्ही मनुष्य म्हणू लागले. म्हणून समर्थ म्हणतात तसं करू नका. त्याच्यामधलं जे तत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, आणि त्या ब्रह्मतत्वामध्ये तुम्ही ब्रह्मतत्व आहात याची अनुभूती येणार आहे. म्हणून साधूंना ओळखा. जो संता शरण गेला त्याचा उद्धार आहे. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही जन्म घेऊ ते कशासाठी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशासाठी. न लगे मुक्ती, न लगे धनसंपदा, संत संग देगा सदा. संत संग लाभण्यासाठी आम्ही यातना सुद्धा सहन करायला तयार आहे. जन्ममृत्यूच्या गर्भवास सहन करायला तयार आहे. आम्हाला काही मुक्ती नको आहे, आम्हाला धनसंपदा नको आहे, आम्हाला काही नको आहे. आम्हाला फक्त साधूंचा संग हवा आहे. जो साधूच्या संगतीला राहतो तो साधू होतो. जो चोराबरोबर बसतो तो चोर होतो. तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे, बसता चोरापासी होय तैसी बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. वाईटाबरोबर बसला मनुष्य तर तो वाईट होणार. सडक्या आंबा असेल त्याच्याबरोबर चांगला आंबा जरी ठेवला तर तो दुसरा आंबा सुद्धा सडणार. एक दात किडका असेल त्याच्याबरोबर दुसरा दात असतो, तो दुसरा किडका करतो. पण जर चांगला असेल, साधू असतील, तर साधूंच्या संगतीला जर आपण बसलो तर आमच्यामधले जे दोष आहे ते दूर होतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐका, ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञानी देखे मनुष्य रूप. भावा सारिखा फलद्रुप
देवतैसा श्रीराम. म्हणून भावाप्रमाणे देव झालेला आहे. आम्ही ज्या देवाला आम्ही मानतो किंवा देवत्व आम्ही ज्याला बहाल करतो, तो देव हा आकारांमध्ये युक्त नाही आहे. आकार आम्ही निर्माण केला आहे. आमचे राष्ट्रसंत अतिशय सुंदर भजन म्हणतात. त्यांचं भजन म्हणजे अतिशय मनाला भावणार आहे, अंतःकरणामध्ये घुसणार आहे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. देव अशानं पावत नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव कसा आहे तर तो भावाने कळू शकतो. तो भाव असला शुद्ध म्हणजे सर्व प्राप्त होईल. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. समर्थांनी इतकं सुंदर संतांचं वर्णन केलं आहे की जगाच्या पाठीवर असं वर्णन ज्याला ऐकायला मिळते तो देहच धन्य आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सुधा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.